हे मिक्सर मधनं बारीक करून घेतलेलं आहे. काय करायचं पहिल्यांदा? प्रथम आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तुपात ते भाजायचं आहे थोडं. बरं. 2 चमचे तूप. ओके. वा, ही खीर म्हणजे फारच पौष्टिक आणि फारच अप्रतिम आहे. कारण याच्यात विटॅमिन साठी हे सगळं आहेच आहे, शिवाय तूप पण आहे साजूक. ड्रायफ्रुट्स, तूप आणि केशर हे सगळं टाकून याला खीर मध्ये आपल्याला बनवायचं आहे. ही दिसताना बाकी खीर सारखी नाही दिसत, ही पातळ खीर होते, ही थोडी घट्ट जाडसर येतं, पण याची टेस्ट खूप चांगली असते. हे झाल्यावर आपल्याला पाणी टाकून शिजवायचं आहे थोडं. बरं, ठीक आहे. अजून थोडं, म्हणजे हा रवा आहे हा बुडेल एवढं पाणी वापरायचं आपल्याला. अजून थोडं. हा बस. हे जे आहे ते मिश्रण भिजेपर्यंत आपल्याला पाणी याच्यात घ्यायचं आहे. बरं, ठीक. आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये हे शिजायची जी प्रक्रिया ती कंप्लीट होते. त्यानंतर आपल्याला दूध टाकून जे काय अजून राहिलेला मऊसरपणा जो आणायचा आहे तो दुधामुळे जास्त येणार. दूध टाकल्यावर परत त्याला आपल्याला होऊ द्यायचंय. बरं, ठीक आहे. आता हे झालंय व्यवस्थित, पाणी त्यातलं आटलंय. दूध घालूयात आता. हा, याच्यात दूध घालायचं. किती लागणार आहे? एवढं लागणार आहे, 250 ते 300 ml दूध हवे त्याला. बरं. आणि तुम्ही म्हणालात तसं पाणी आटता आटता आपण जे त्याच्यामध्ये घातलं होतं ना भरड, ती सगळी अशी फुगून आली आहे बघा. आता ती या दुधामुळे ती मऊ होणार आणि थोडंसं त्याला दाबून हे करावं लागतं. त्याच्या गाठी सगळ्या मोकळ्या करून थोडं अजून शिजू द्यायचं त्याला. ही तयार झाल्यावरच आपल्याला गार्निशिंग साठी बाकी सगळं टाकायचं. फक्त ही जी वेलची साखर आधी, हा वेलची पूड आणि साखर शिजतानाच टाकलं तर चालेल. ओके. आणि ही वेलची पावडर. हा, वेलची पावडर अजून टाकाल थोडी. ही खीर अशी छान घट्टसर होत असेल ना? हा, अतिशय घट्ट आणि मऊ छान लागतं ती. बरं, ठीक आहे. आता याला उकळी यायला लागली आहे. काय करणार आहेत आपण पुढे? आता आपल्याला फक्त ड्रायफ्रुट्स टाकायचे राहिले. म्हणजे ही भरड का हे अख्खे ड्रायफ्रुट्स? नाही, ही कापलेले ड्रायफ्रुट्स आहे. हे मात्र आपण खूप घालूयात बरं का मॅडम? अर्धे टाकायचे आणि अर्धे आपल्याला बाउल मध्ये काढल्यानंतर. बरं, ठीक आहे. म्हणजे अर्धे थोडे शिजवायचे, अर्धे थोडे कच्चे. ठीक आहे. वा वा, विटा खीर हे नाव सुद्धा अत्यंत सुटसुटीत आहे आणि नावातच त्याचं नेमकं काय मर्म आहे त्या खीरीतलं ते कळतं आपल्याला. बरोबर. आता आपल्याला हे झालेलं आहे, आता बाउल मध्ये काढायचं आणि गार्निश करायचं. ठीक आहे, मग आपण ह्याला गार्निश करून घेऊयात, बाउल मध्ये काढून घेऊयात आणि तोपर्यंत प्रेक्षकांना वेळ देऊयात साहित्य आणि कृती लिहिण्यासाठी. कळलं तुम्हाला विटा खीर नेमकं काय आहे? खूप हेल्दी असा प्रकार आहे. गोडाला गोड, हेल्दीला हेल्दी. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. विटा खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, भिजवलेली ज्वारी, भिजवलेले गहू, भिजवलेले तांदूळ, साजूक तूप, वेलची पूड, केशर, काजू, बदाम, साखर आणि ड्रायफ्रुट्सचे काप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये भिजवलेले गहू, तांदूळ आणि ज्वारी घालून ते जाडसर वाटून घ्यावं. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये जाडसर वाटलेलं मिश्रण भाजून त्यामध्ये पाणी घालून एक उकळी घ्यावी. नंतर त्यामध्ये दूध, साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्सचे काप घालून खीर शिजवून घ्यावी आणि सर्व्ह करावी. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.